नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. आपण डिस्ट्रिक्ट कोर्टची एक्झाम दिली होती, शिपाई, पिऊन, हमाल, टायपिस्ट, क्लर्क. तर याच्यामध्ये मित्रांनो जी सेकंड आन्सर की सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी ती कधी येईल, कारण की विद्यार्थी आता वेट करताय. जवळपास जी पहिली आन्सर की आली होती ती 2 मार्च रोजी आली होती. 2 मार्च ते 4 मार्चपर्यंत ती आपल्याकडे होती आणि त्याच्यानंतर मग आपण एक्सपेक्ट केलं होतं की 15 दिवस जास्तीत जास्त मार्च एंडपर्यंत येईल. मग ती अजून आलेली नाहीये. का आली नाही हे सगळ्या गोष्टींवर बोलणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा, जो डाटा असतो तो डाटा कोर्टाकडे जाणं अपेक्षित असतं. पहिला डाटा TCSने रेडी केला, तो कोर्टाकडे सबमिट केला. कोर्टाने ती जी आन्सर की होती ती 2 मार्च रोजी जाहीर केली. 2 मार्च ते 4 मार्चपर्यंत ती लावली. आपल्याकडे त्याला रिस्पॉन्स शीट म्हणू आपण, किंवा त्याच्यावर जे ऑब्जेक्शन होते ते ऑब्जेक्शन आपण सबमिट केले. त्याच्यानंतर काय झालं की त्याच्यानंतर जो सेकंड डाटा होता, ऑब्जेक्शन नंतर घेतलेला डाटा होता, तो डाटा अजून कोर्टाकडे पोहोचलेला नाहीये अशी एक माहिती आहे. आणि त्यामुळे जी आन्सर की ती आन्सर की डिले होते. मग आपण एक्सपेक्ट केलं होतं की मार्च एंडिंगपर्यंत ती आन्सर की लागायला पाहिजे, किंवा मार्च एंडिंग नाही तर ॲटलिस्ट 4 मार्च ते 4 एप्रिल म्हणजे एका महिन्याच्या आत तरी ती लागायला पाहिजे होती. बट ती अजून लागलेली नाही. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना असं वाटायला लागले की आता ही भरती काय होईल, पुढे काय होणार आहे, याच्यानंतरची प्रोसेस काय असणार आहे. बघा, याच्यामध्ये जर बघायला गेलं तर जी आन्सर की ती पुढच्या काहीतरी 8-10 दिवसामध्ये पण येऊ शकते. 1.5 महिन्याचा जर आपण कालावधी पकडला तर 8 महिन्यामध्ये ती आपल्याकडे उपलब्ध होऊ शकते आणि त्याच्यावर आपल्याला पुढची प्रोसेस करता येऊ शकते. बट जर त्यांनी लेट केलं, कोर्टाची कामं जर म्हणायला गेलं लेट जर झाले आणि त्यांनी जर सांगितलं की आम्ही आचारसंहितेमुळे पुढचा निकाल लावू शकत नाही, कारण की जे काही राईट्स असतात त्यांनी ज्यावेळेस फॉर्म भरतो आपण त्यावेळेस आपल्याकडे त्याच्यामध्ये कमेंट असतेच की जे काही अधिकार असतील ते संबंधित जी एक्झाम असणारे, एक्झाम घेणारे त्यांच्याकडे असेल की पुढे काय करायचं आहे. सो आचारसंहिते संपेपर्यंत पण ही सेकंड रिस्पॉन्स शीट किंवा सेकंड फायनल रिझल्ट आपला लागू शकतो. बट डोंट वरी, याचा रिझल्ट नक्कीच लागणार आहे. जे विद्यार्थी पहिल्या आन्सर कीमध्ये क्वालिफाय झाले असतील अशा विद्यार्थ्यांनी नक्कीच पुढची तयारी करण्याची गरज येईल. त्यांनी कुठेही हार न मानता पुढची प्रोसेसला तुम्ही तयार राहा. आन्सर की येईल, आन्सर की कुठेच जाणार नाही. आन्सर की त्यांना लावावीच लागणार आहे आणि पुढच्या गोष्टी त्यांना कराव्याच लागणार आहेत. धन्यवाद.